लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगू लागलेली आहे। प्रचाराला सुद्धा वेग आलेला आहे। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर आहेत। भाऊ, काय सांगाल? प्रचार सुरू झालाय, कशा प्रकारे प्रचार सुरू आहे? आता खरं तर हा नांदेड लोकसभेचा प्रचार जनतेनेच हातात घेतलेला आहे। कारण एकीकडे काँग्रेसचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार हे रक्तानेही मावसभाऊ आहेत एकमेकाचे, आणि कार्यानं सुद्धा हे दोघंही या जिल्ह्याला म्हणजे गेली 40 वर्ष झाले लुटत आलेले दोघे आहेत। त्यामुळे जनता नांदेडची या काँग्रेस आणि वसंत पाटील आणि प्रताप पाटील या दोघांवर कंटाळलेली आहे। यावेळेस जनतेचा मूड परिवर्तनाचा आहे। यावेळेस जनता ज्या घटकाला कधी सत्ता मिळाली नाही त्या ओबीसी उमेदवाराला निवडून देण्यासाठी सज्ज झालेली आहे। त्यामुळे पूर्ण प्रचार हा जनतेने हातात घेतलेला आहे आणि श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर यांचा भक्कम पाठिंबा आणि आशीर्वाद मला असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड लाखोंच्या संख्येने लीडनं माझी सीट निघून जाईल। काय आव्हान आहे? तर प्रचार करते वेळेस आपल्याकडे लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय? आव्हान काय असणार आहेत? प्रचारामध्ये माझा सगळ्यात मुद्दा मी लोकांमध्ये जो घेऊन जातोय तो नांदेडच्या विकासाचा मुद्दा आहे। या ठिकाणी सर्व नांदेडच्या MIDC 16ला 16 तालुक्यात बंद आहेत। नांदेडमध्ये कसलाही मोठा उद्योग नाही आहे, सिंचनाची कुठलीच व्यवस्था नाही आहे, कोणी नवीन प्रोजेक्ट आणण्याचं सुद्धा डोक्यात नाही आहे, शेतीवर आधारित कुठलेही उद्योग नाहीत आणि त्यामुळं इथली अवस्था शेतकऱ्यांची आणि बेरोजगार युवकांची फार परिस्थिती बिकट आहे। दुसरीकडं आरोग्य व्यवस्था इतकी कोलमडलेली आहे की त्या ठिकाणी रोज 10-12 लहान मुलं माणसं मरतात बिना औषधाचं बिना उपचाराचं। या ठिकाणी शिक्षणाचा प्रचंड मोठा बाजार म्हणजे सर्व सार्वजनिक सगळ्या शाळा हायस्कूल बंद करण्याच्या मार्गावर ठेवले, त्यांची अवस्था वाईट आहे आणि प्रायव्हेट स्कूल असे उभे करून ठेवलेत याच सत्ताधारी लोकांनी, याच काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवाराचे सगळे शैक्षणिक संस्था आहेत की ज्या लोकांना लुटून खात आहेत। आणि दुसरीकडे तरुणाईला त्या ठिकाणी म्हणजे त्यांना व्यसनाधीन करण्यासाठी याच लोकांचे जिल्ह्यामध्ये 400-500 अगदी देशी आणि विदेशी मद्य विक्रीचे त्यांचे दुकाने, म्हणजे अशी ही सगळी विचित्र अवस्था आहे। आणि एकीकडे माझ्यासारखा उमेदवार उभा आहे जो नांदेडच्या विकासासाठी, नांदेडला बदलण्यासाठी त्या ठिकाणी मैदानामध्ये आहे। बाळासाहेबांची सभा होणार आहे, काय तयारी आहे? किती लोक जमतील? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उद्या दुपारी त्यांची इथं सभा आहे नांदेडला मोंढ्यामध्ये। त्या ठिकाणी प्रचंड इथं तयारी चालू आहे आणि सगळी नांदेडची जनता त्या ठिकाणी वाट बघते की श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन काय सांगणार। त्यामुळं लाखोंची संख्या या ठिकाणी या मैदानावर असेल। त्यामुळं सभा खूप मोठी होणार आहे आणि आम्ही खूप उत्साहित आहोत साहेब काय म्हणतील, काय मार्गदर्शन करतील। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आपण काँग्रेस आणि भाजपावर टीका केली। एकीकडे काँग्रेसवाले म्हणतात की वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे। या जिल्ह्यामध्ये कोण बी टीम आहे हे तर सगळ्याला स्पष्ट झालेलं आहे। कारण काँग्रेसमध्ये जी काही आमदार काँग्रेसचं काम करत आहेत, विशेषतः आमदार हंबर्डे असतील, आमदार अंतापूरकर असतील, आमदार जवळगावकर असतील किंवा माजी आमदार जे जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसचे बेटमोगरेकर असतील, ही सगळी मंडळी अशोक चव्हाणांची चेले चपाटे आहेत। अशोक चव्हाणांच्या मागे पुढे फिरणारी लोक आहेत आणि ही कोणालाही विश्वास नाही आहे नांदेडच्या की ही सगळी लोक काँग्रेसचं काम करत आहेत। हे अशोक चव्हाणांचीच माणसं आहेत, दिवसभर काँग्रेसच्या उमेदवारासोबत फिरतायत आणि संध्याकाळी रात्री 2 वाजता भाजपचे खासदार अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन वंचित ही भाजपाची बी टीम आहे असा आरोप होतो। काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे। नांदेडमध्ये एक स्पष्ट झालेलं आहे, काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे। वसंत चव्हाण हे सुद्धा अशोक चव्हाणांचेच कार्यकर्ते आहेत आणि हे सगळे रोज एकमेकाला भेटत आहेत। इकडले कार्यकर्ते इकडं। त्यामुळं या लोकसभेच्या निवडणुकीनंतर इथले जिल्ह्यातले सगळे काँग्रेसचे आमदार हे भाजपमध्ये अशोक चव्हाणांसोबत जाणार आहेत। त्यामुळे ही सगळी बी टीम इथं आहे। इथं फक्त लढाई भाजप वर्सेस वंचित बहुजन आघाडीची आहे। त्यामुळं भाजपची ए टीम भाजप आणि बी टीम काँग्रेस आहे। त्याच्यामुळे ते स्पष्ट आहे जिल्ह्यामध्ये। नक्कीच नांदेडमध्ये वंचित आघाडी आणि भारतीय जनता पक्षाची लढत होणार आहे। त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे। जोरदार प्रचारही सुरू आहे आणि उद्या प्रकाश आंबेडकर यांची नांदेडमध्ये जाहीर सभा होणार आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड।